Dear students, I am Dr. Rajiv Sapre and this is the 9th lecture about arithmetic progression, and this is a part of video series lecture about SSC mathematics. See, in the previous lecture what we discussed was some word problems we have taken, and I told you in any word problem you have to find what is A. A म्हणजेच काय असतं, फर्स्ट टर्म, ती आपणाला त्याच्यातून समजली पाहिजे काय आहे. आणि दुसरं म्हणजे कॉमन डिफरन्स. ह्या दोन गोष्टी लक्षात आल्या की सर्व कुठलाही प्रॉब्लेम करता येतो. आता हा जो एक्झरसाइज आहे प्रॅक्टिस सेट 3.4 आणि हा मेन प्रॉब्लेम सेट जो 78व्या पानावर सुरू होतो, त्याच्यामधले काही प्रॉब्लेम्स या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करूया. पहिलाच प्रॉब्लेम बघा इथे, प्रॅक्टिस सेट 3.4 मधला प्रॉब्लेम नंबर 1 ऑफ दिस बुक 3.4 काय आहे बघा. ऑन 1 जानेवारी 2016 सानिका डिसाइड्स टू सेव्ह ₹10, ओके, ₹11 ऑन द सेकंड डे, ₹12 ऑन द थर्ड डे. म्हणजे काय झालं बघा, 1 जानेवारी 1 ला त्या सानिकाने किती रुपये सेव्ह केले, शी सेव्ड ₹10. नेक्स्ट डे म्हणजे जानेवारी 2 ला तिने किती रुपीज सेव्ह केले, ₹11 ऑन द सेकंड डे, बरोबर आहे. नंतर ₹12 ऑन द थर्ड डे म्हणजे जानेवारी 3 ला तिने ₹12 सेव्ह केले. इफ शी डिसाइड्स टू सेव्ह लाईक दिस, वेन शी सेव्ज लाईक दिस म्हणजेच काय केलं तिने, ₹10 पहिल्या दिवशी सेव्ह केले. पहिला दिवस म्हणजे 1 जानेवारी. दुसऱ्या दिवशी ₹11 सेव्ह केले. तिसऱ्या दिवशी ₹12 सेव्ह केले आणि असे ती सेव्ह करत गेली असं त्यांनी सांगितलंय. म्हणजेच काय झालं बघा, दिस इज अन अरिथमॅटिक प्रोग्रेशन वेअर ए इज 10 आणि कॉमन डिफरन्स, त्यातला कॉमन डिफरन्स आपण कसा काढतो, अरिथमॅटिक प्रोग्रेशन दिल्यानंतर कुठल्याही दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समधला फरक घ्यायचा. म्हणजे इथे आपण टेक्निकल लँग्वेजमध्ये काय म्हणणार, दिस इज टर्म 1, दिस इज टर्म 2, दिस इज टर्म 3 अँड सो ऑन. सो इथे डी जो आहे तो आहे T2 मायनस T1 म्हणजेच किती झालं, 11 मायनस 10 म्हणजेच किती झाला, 1. म्हणजे आता तुमच्याकडे एक अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे की ज्याच्यामध्ये ए इज 10, डी इज 1. ए आणि डी मिळालं की कुठलाही प्रॉब्लेम सोडवता येतो. बघा, इफ शी डिसाइड्स टू सेव्ह लाईक दिस देन ऑन 31 डिसेंबर 2016, 31 डिसेंबर 2016. आता 2016 हे जे इयर आहे ते लीप इयर आहे, लक्षात घ्या. 2016 हे लीप इयर आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये 366 दिवस असणार. त्यामुळे हे 366 टर्म्स तुम्ही त्या अरिथमॅटिक प्रोग्रेशनच्या लिहिणार आणि ते टोटल सेव्हिंग तिचं तुम्हाला काढायचं आहे. म्हणजेच या सर्व जे काही सेव्हिंग केलंय त्याचं टोटल किती झालं म्हणजे समेशन तुम्हाला काढायचं आहे. अशा टर्म्स किती असणार, 10, 11, 12 वगैरे वगैरे अशा 366 टर्म्स असणार. का 66 टर्म्स असणार 366, तर 366 इज द नंबर ऑफ डेज इन अ लीप इयर आणि 2016 हे लीप इयर आहे. म्हणजे ते पण तुमचा जनरल नॉलेज तुम्हाला आहे की नाही हे त्यांनी चेक केलं, लक्षात घ्या. आता हा विषय निघालाच आहे म्हणून मी सांगतो लीप इयरची डेफिनिशन काय. तर आपण फार लूजली बोलतो की ज्याला 4ने भाग जातो ते लीप इयर, तर तसं ते नाहीये. 4ने भाग जातो ते लीप इयर, पण ते कधी नॉन सेंच्युरी इयर असेल तर. म्हणजे कसं बघा, 1900 हे सेंच्युरी इयर आहे, 2000, 2100, तर त्या सेंच्युरी इयरला 400ने भाग जायला पाहिजे तर ते लीप इयर. म्हणजे 2000 हे लीप इयर आहे पण 2100 हे नसणार, 1900 नव्हतं, 2016 हे लीप इयर आहे, बरोबर आहे, ते नॉन सेंच्युरी इयर आहे. मग तिथे तो रूल आहे 4ने भाग जाणं. पण सेंच्युरी इयर असेल तर त्याला 4ने पण जायला पाहिजे आणि 100ने पण जायला पाहिजे. आता 1900, 2000, 2100 यांना 100ने भाग जातो पण 4ने नाही जात पूर्ण भाग, लक्षात घ्या. 400ने नाही जात ना, 21ला 4ने भाग जात नाही, त्यामुळे 400ने भाग जात नाही त्याला. 2100ला 1900ला जात नव्हता म्हणून ती लीप इयर नाहीत. ते ठीक आहे, त्याचा आत्ता इश्यू नाहीये. पण 2016 हे लीप इयर आहे म्हणजे 366 टर्म्सची बेरीज मला करायची आहे.
ज्याच्या अशा अरिथमॅटिक प्रोग्रेशनची की ज्याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू 10 आहे, डी ची व्हॅल्यू 1 आहे. मग किती होईल बघा, S366 म्हणजेच काय होणार, SN चा फॉर्म्युला, SN चा फॉर्म्युला काय, n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू डी, हा फॉर्म्युला आहे. मग इथे काय होणार, 366/2 n/2 झालं. 2a, a म्हणजे 10च आहे ना, त्यामुळे 10 ची दुप्पट म्हणजे 20 अधिक n-1 म्हणजे 365. 366 आहे, n आहे ना, त्यामुळे 365 गुणिले डी 1च आहे. त्यामुळे आता काय होणार बघा, 366ला 2 ने भागल्यावर किती येतात, 183. बघा ना, 36ला 2 ने भागल्यावर 18 येतं, 6ला 2 ने भागल्यावर 3 येतं, त्यामुळे 100 झालं. 2a म्हणजे हे 20 आहेत आणि हे 365 गुणिले 1, 365 अधिक 20 म्हणजे किती झाले, 375, 385. मग 385 गुणिले 183 हे तुम्हाला तिथे करायचं आहे. सो आय होप यू कॅन डू दॅट. 385 गुणिले 183 हे कॅल्क्युलेशन तुम्हाला येणं गरजेचं आहे. ठीक आहे, तरी पण आपण इथे करूया. 300 आपणाला काय पाहिजे आहे, कुठल्या दोघांचा गुणाकार करायचा आहे बघा, तर 385 गुणिले 183. So that comes out to be 70,455. So this is equal to 7455. So this is the answer. So at the end of the year तिचे 70,455 रुपीज सेव्ह होतील. So she will save 70,455 rupees at the end of the year. So see, we produced an arithmetic progression and used the formula for summation. आता हा इथे जो कॅल्क्युलेटर मी वापरला तसा तुम्हाला नाही वापरता येणार आहे, दॅट इज ऑब्वियस. परंतु लक्षात घ्या की सपोज नीडेड यू कॅन मीन्स हिअर फॉर प्रॅक्टिस वी कॅन वर्क लाईक दॅट. ठीक आहे, पुढे बघा, आता आपण त्यातलाच प्रॉब्लेम नंबर 2 करूया. प्रॉब्लेम नंबर 2 फ्रॉम प्रॅक्टिस सेट 3.4. त्यांनी काय म्हटलंय बघा, मॅन बॉरोज ₹8,000 अँड ॲग्रीज टू रिपे विथ टोटल इंटरेस्ट ऑफ ₹1360. म्हणजे आता एकूण किती त्याला पे करायचे, 8,000 त्याने बॉरो केले आणि इंटरेस्ट आहे 1360. त्यामुळे अमाऊंट टू बी रिपेड काय होणार बघा, 8,000 जे त्याने बॉरो केले आणि प्लस त्याच्यावर त्याला 1360 रुपये व्याज द्यायचं. म्हणजे किती झाले, 9,360. दिस इज द टोटल अमाऊंट दॅट ही हॅज टू पे. आणि त्यांनी काय म्हटलंय बघा, इन 12 मंथली इन्स्टॉलमेंट्स. किती इन्स्टॉलमेंट्समध्ये त्याला ते पे करायचं आहे, 12 इन्स्टॉलमेंट्स. हा डेटा तुम्हाला दिलेला आहे. 12 इन्स्टॉलमेंट्स मध्ये ते 9,360 त्याला परत करायचे. ईच इन्स्टॉलमेंट बीइंग लेस दॅन द प्रिसिडिंग बाय ₹40. म्हणजे काय झालं, पहिल्यांदा तो जो काय आता अशा 12 इन्स्टॉलमेंटने देणार. म्हणजे समजा पहिली इन्स्टॉलमेंट आपण T1 मानली, दुसरी T2 मानली, तिसरी T3 मानली, एटसेट्रा. 12वी T12. इथे ते संपणार अमाऊंट ही 9360. आणि प्रत्येक वेळी काय होणार, पहिल्यांदा जो ती अमाऊंट देईल, ओके, त्याच्यापेक्षा 40 रुपये बघा, ईच इन्स्टॉलमेंट बीइंग लेस दॅन द प्रिसिडिंग वन बाय ₹40. म्हणजे T1 वरून मी ज्यावेळी T2ला जाणार त्यावेळी इथे 40नेही कमी असणार T2, पुढची आणखी 40ने कमी असणार, त्याच्या पुढची आणखी 40ने कमी होणार. म्हणजेच याचा अर्थ काय झाला, दिस इज अन AP वेअर आय डू नॉट नो व्हॉट इज ए आय डू नॉट नो, पण डी किती आहे
वजा 40. वाढणार नाहीये, कमी होणार आहे, म्हणजे वजा, कमी म्हणजे वजा होणार. वजा 40 हे त्याचं काय असणार आहे, कॉमन डिफरन्स. आणि किती महिन्यांनी त्याची संपूर्ण रक्कम संपणार म्हणजे पे करून, तर 12 महिन्यांनी. 12 महिन्यांनी 9,360 रुपये त्याने पे केलेले असतील. म्हणजेच थोडक्यात मला काय दिलेलं आहे, S12 बरोबर 9,360. आणि विचारलेलं काय आहे बघा, त्याने विचारलंय तुम्हाला फाइंड द अमाऊंट ऑफ द फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट. पहिली म्हणजे T1 ची व्हॅल्यू काय आणि T12 ची व्हॅल्यू काय असं विचारलेलं आहे तुम्हाला. मग काढता येईल तुम्हाला ना. आता बघा, S12 म्हणजे काय करायचं, ठीक आहे, मी हे सर्व आता इथलं पुसून ठीक आहे, इथे लिहूया आपण. SN चा फॉर्म्युला काय बघा, N/2 इंटू ब्रॅकेट 2A प्लस N-1 इंटू D. मग आता इथे एकूण अमाऊंट किती त्याने पे केली, 9,360 बरोबर N/2. N किती आहे, 12 महिन्यात त्याने पे केली, म्हणजे 12/2 बरोबर कंसात किती 2A प्लस N-1. N किती आहे तुमचं 12 म्हणजे 11 आणि गुणिले D किती आहे वजा 40. असं तुम्हाला ते कॅल्क्युलेशन्स करावी लागतील. ठीक आहे, म्हणजे आता हे इफ आय इरेज ऑल दिस इट विल बी ओके. D also you know -40, so that also we can erase. ठीक आहे, आता काय होईल बघा, 9360 आय विल राईट इट हिअर, 9,360 इज इक्वल टू 12/2 म्हणजे 6 गुणिले कंसामध्ये 2A आणि 40 आणि 11चा गुणाकार, 11 चौक 44, त्यामुळे वजा 440. म्हणजेच काय होणार बघा, 9360 भागिले 6 बरोबर, हा 6 मी इकडे आणला, 2A वजा 440. म्हणजेच काय होणार, 6ने जर इथे भागला तर किती झालं, 6 एके 93 ना, 93ला 6ने भागलं की 15चा भाग लागणार, 15 झालेच, तिथून 3 उरले, 6 36 आणि 1560 आलं. हे हा भागाकार अधिक हा 440 करा, म्हणजे हे वजा आहेत ना, ते इकडे आणल्यावर अधिक होतील, म्हणजे 2A झालं. त्यामुळे किती झालं, 15 आणि 4 19 आणि 60 आणि 40 म्हणजे 100, 2000 झाले बरोबर 2A. मग 2000 म्हणजे 2A असतील तर A म्हणजे 1000. ओके, त्यामुळे पहिली इन्स्टॉलमेंट त्याची 1000 रुपयांची असेल आणि मग ती 40-40ने कमी होणार. आणि असं 12व्या टर्मला काय होणार, 12वा मंथ जो असेल त्यावेळी त्याचं काय असणार आहे बघा. म्हणजे आता तुमच्याकडे डेटा असा उपलब्ध आहे की या अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये A ची किंमत 1000 आहे आणि D ची किंमत 40 आहे, वजा 40 आहे. मग इथे T12 चा फॉर्म्युला काय होणार आहे, TN चा काय फॉर्म्युला असतो, A प्लस N-1 इंटू D. तसं इथे काय होणार, A प्लस N12 आहे ना, म्हणजे 12 वजा 1 11 गुणिले D. म्हणजेच काय होणार, 1000 अधिक 11 गुणिले वजा 40. म्हणजेच काय झालं, 1000 वजा 440. आता 40 गुणिले 11 म्हणजे 440 वगैरे हे पटापट यायला पाहिजे, नसेल येत तर मग खूपच आपल्याला तयारी करावी लागेल. मग 1000 मधून 440 काढायचेत मला, म्हणजे मी आधी काय करणार, 1000 मधून 400 काढून टाका, ते 600 होतील. 600तून पुन्हा 40 काढा, 600 मधून 40 गेले की किती उरले, 560. त्यामुळे 1000, ज्याला कोणाला 1000 वजा 440 560 एकदम येत असेल चांगलंच आहे, नाहीतर ते 440 ब्रेक करा, 400 आणि 40, मग 400 पण वजा करा, 40 पण वजा करा, असं सोपं पडतं. त्यामुळे आता फायनल आन्सर काय, तुम्हाला काय 2 गोष्टी विचारल्या आहेत बघा त्यांनी, फाइंड द अमाऊंट ऑफ द फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट. तर फर्स्ट इन्स्टॉलमेंटची अमाऊंट किती येणार, 1000. सो वी विल से हियर फर्स्ट इन्स्टॉलमेंट ₹1000, लास्ट इन्स्टॉलमेंट ₹560.
दिस इज द आन्सर टू दॅट क्वेश्चन. त्यामुळे या सर्व वर्ड प्रॉब्लेम्समधला मुद्दा महत्त्वाचा काय आहे की त्या माहितीचं पृथक्करण करून तुम्हाला इमिजिएटली लक्षात यायला पाहिजे की मला अरिथमॅटिक प्रोग्रेशन त्यातून कसं मिळतंय. व्हेन यू गेट दॅट अरिथमॅटिक प्रोग्रेशन प्रॉब्लेम्स बिकम व्हेरी सिम्पल. कारण अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा कुठलाही प्रॉब्लेम हा ए आणि डीच्या किमती मिळवल्यात की करता येतो, हे तुम्हाला मी मागेच सांगितलं. ठीक आहे, आता काही सोपे सोपे प्रॉब्लेम्स अजून बघूया आपण. हा जो आता मेन तुमचा प्रॉब्लेम सेट आहे 3, त्याच्यामधला आपण तिसरा प्रॉब्लेम बघूया. सो 3 फ्रॉम पेज नंबर 79 ऑफ दिस बुक. 3 फ्रॉम पेज नंबर 79. तिसरा प्रॉब्लेम बघा. इन एन AP द 10th टर्म इज 46. सो इन AP व्हॉट इज गिवन? 10th टर्म म्हणजे T10 इज 46. ओके. अँड सम ऑफ 5th अँड 7th टर्म इज 52. बघा डेटा काय दिलाय. सम ऑफ 5th अँड 7th टर्म T5 प्लस T7 हे आपणाला किती दिले? 52. तर त्यांनी विचारलंय व्हॉट इज AP. व्हॉट इज AP असं ज्यावेळी विचारतात तुम्हाला त्यावेळी यू हॅव टू टेल फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स काय. मग आता हा जो काही डेटा दिलेला आहे ना तो आपल्याला वापरायचा आहे. तर आपण असं म्हणूया लेट A बी द फर्स्ट टर्म. A बी फर्स्ट टर्म and DB common difference of AP. We know the formula. Tn is equal to as Tn is equal to A plus n minus 1 into D. T10 is equal to 46 implies A plus 9D इज 46. हा एक रिझल्ट 1 होईल. आणि T5 प्लस T7 प्लस T7 हे 52 दिलेलं आहे आपल्याला. सो दॅट इम्प्लाइज व्हॉट? T5 म्हणजे काय होणार या फॉर्म्युल्यात टाकल्यानंतर? N5 आहे आता म्हणजे 4 होणार आहे. A प्लस 4D प्लस T7 आता 7 म्हणजे N7 घ्यायचा आहे. सो A प्लस 6D आणि दिस इज 52. त्यामुळे हे ए आणि हे ए म्हणजे 2A झाले. 2A प्लस 4 आणि 6 10D बरोबर 52 झालं. म्हणजेच त्याला 2 ने भागता येईल मला थ्रू आउट. सो A प्लस 5D दिस कम्स आउट टू बी 26. हियर आय कॅन से डिवायडिंग बाय 2. त्यामुळे हे एक इक्वेशन A प्लस 5D 26 आणि हे इक्वेशन A प्लस 9D 46 ही दोन सॉल्व करायची आपण. सो आय विल इरेज दिस पार्ट विच इज अबाउ. ओके. सो व्हॉट आय गेट इज this is A plus 5D 26, A plus 9D is a bigger quantity, so I will subtract, say this is 2. So we will say here subtracting 2 from 1. What is 1? A plus 9D is 46 आणि इथे आहे A plus 5D is 26. So this is minus करायचं आहे आपल्याला. त्यामुळे इथे मायनस साइन येईल, इथे मायनस येईल, इथे मायनस येईल. सो व्हॉट आय गेट? A मायनस ए कॅन्सल होईल. 9 वजा 5 म्हणजे 4D. 46 वजा 26 म्हणजे 20. सो आय गेट D इज इक्वल टू 5. ओके. आता ते D इज इक्वल टू 5 पहिल्या इक्वेशन मध्ये टाकू. सो पुट D इज इक्वल टू 5 इन दिस इक्वेशन A plus 9D. A plus 9D is 46. So what you get? A plus 9 into 5 is 46. म्हणजे जे 45 झाले. So A will be 46 minus 45 which is 1.
सो यू गॉट ए इज 1 आणि इथे डी आपणाला 5 मिळाला. ओके, सो नाउ यू कॅन से फायनल आन्सर कॅन बी, so we can say here, so required AP, required arithmetic progression has A is equal to 1, D is equal to 5. म्हणजेच काय होणार बघा, पहिली टर्म 1, 5 मिळवा, दुसरी टर्म 6, 5 मिळवा, तिसरी टर्म 11, 5 मिळवा, पुढची टर्म 16, मग 21 अँड सो ऑन. बघा मग त्यांनी कंडिशन काय दिल्या होत्या तुम्हाला, फोर्थ टर्म तिसरा प्रॉब्लेम ना, 10th टर्म इज 46 अँड सम ऑफ 5th अँड 7th टर्म इज 52. आता ही पहिली टर्म झाली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, 6वी काय होणार, याच्यात आणखी तुम्ही 6 मिळवणार. 16 आणि 5 21, 21 आणि 5 26, 26 आणि 5 31, अशा ह्या टर्म्स होत राहणार, बरोबर ना. मग 5वी टर्म किती आहे बघा, 1 2 3 4 5, ही 5वी टर्म झाली, ही 7वी टर्म झाली. बघा त्यांची बेरीज किती आहे, 21 अधिक 31, 52. सो दॅट इज व्हॉट दे हॅड गिवन यू. सो युअर कंडिशन्स आर सॅटिस्फाईड. सो वी गॉट दॅट AP. ती AP काय लिहिणार आपण, इट विल बी A विल बी 1 अँड D विल बी 5. सो दिस इज अन arithmetic progression where A is 1 and D is 5. I hope you understand this. We will continue this type of problem solving in the next lecture. I hope you enjoyed this. Thank you.